विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज अक्कलकोट। विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदेसह अक्कलकोट बस स्टँड परिसरात सोलापूर विभाग अक्कलकोट आगर एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवासी नागरिकांना एसटी शासनात विलीन झाल्यास काय काय फायदे प्रवाशांना होणार याची माहिती असलेले पॉम्पलेट्स वाटप करण्यात आले। प्रतिनिधी गणेश भालेराव। अक्कलकोटचा आठवडा बाजार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे तालुक्यातले लोक येतील आणि तालुक्यातल्या प्रत्येक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आज तो आम्ही करणार आहोत। दीपक राजकुमार शिंदे। तर माझं गाव जेऊर आहे। मला जेऊरवरून यायला दररोज 40 रुपये लागतात। तर मग एसटीनं आम्हाला खूप फायदा होतोय। कुठल्या कॉलेजला आहे तू? मी खेडगी कॉलेजला आहे। खेडगी कॉलेजला कितवीला आहे? मी BA 3rd इयरला आहे। ह्याच्या अगोदर काय बसचा पास होता का? हां, बसचा पास होता मला। बस बंद झाली, आता किती दिवस झाले बस बंद? आता बस बंद होऊन पण एक महिना दीड महिना झाले। तर आम्हाला यायचे जायचं खूप त्रास होतोय आणि आता सध्याला आता तुझी मागणी काय सध्याला सांग? बस चालू झाला पाहिजे। हां, बस चालू झाली पाहिजे आणि एसटी शासनात गेली पाहिजे। तर आम्हाला खूप सुविधा भेटतील। अक्कलकोट आगारमध्ये वाहक या पदावर आहे। माझं नाव आहे माजिद लालनेमसाद गौ। मी एसटी कर्मचारी आहे। सध्या सकाळ तुम्ही या ठिकाणी स्टँडवर जे आलेलं आहे सर, प्रवासी नागरिकांना जी माहिती द्यायला कशासाठी माहिती आहे सर आणि कशासाठी द्यायला तुम्ही? प्रथमतः मी जनतेचे काम सांगू इच्छितो की आम्ही हे दुखवटा जे करू लागलो, आमचे 52 कर्मचारी एस टीचे कर्मचारी हे आत्महत्या झाले। त्याचे मुळात कारण हे आहे की त्यांना वेतनच अगदी तुटपुंज्या वेतनामुळं त्यांनी गेलेले। पण सध्या मीडियामध्ये सगळीकडं असं दाखवण्यात येते की हे सारं काही एस टीच्या कर्मचाऱ्यामुळं संप आहे। मुळातच हा संप शासनाच्या ठाम आणि निष्ठुर भूमिकेमुळं आम्ही या टोकाच्या पावलापर्यंत आलो, अन्यथा आम्हाला संप करायची गरज नव्हती। आमची या दुखवट्यात जायची गरज नव्हती। कधीही जा, तुम्हाला म्हणणार कोर्टातर्फे आहे, कोर्टातच तुमचा न्याय मिळेल। मग मायबाप सरकार आमचा विचार कधी करणार? आज आम्ही पूर्ण टोकाच्या पावलाला आहे। आज आमचे घरंसुद्धा चालणार, पगारसुद्धा नाही आम्हाला। मग करायचं काय आम्ही लोकांनी? आम्ही का अतिरेकी आहो का? सध्याला तुमची मागणी पूर्ण झाली पाहिजे सर। हे तुम्ही आंदोलन चालू आहे, सध्या शासन का तुमच्यावर लक्ष पण देत नाही सर? तर प्रवासी जी नागरिक आहेत त्यांचं पण लय हाल आणि खाजगी गाडी वाहनातून पण जादा पैसे घेतात, काही लोक कमी घेतात, असं चर्चा चालू आहे प्रवाशांना। म्हणून तर महोदय, आम्ही जनतेत जागृत करण्यासाठी या पॉम्पलेट जे आहे अक्कलकोट आगारातर्फे आम्ही छापलेलं आहे। त्यांना आम्ही एसटी विलीनीकरण सरकारमध्ये गेल्यास काय काय सुविधा मिळतील, आमचं मुळात मागणी काय, त्याच्यानंतर जनतेस कुठल्या सुविधा। जवळजवळ आता 5 ते 10 वर्ष झालं एकही एस टीसाठी वाहन घेण्यात आलेलं नाही। त्याचं कोण का बघणार? आपल्या कॉम्पिटिशनला येणारे परराज्यातले वाहनं इतके मजबूत आहेत, त्याची अवस्था बघून आमच्या प्रवासीसुद्धा येत नाही। मुळात प्रशासनाची चूक आहे, ते सर्वस्वी आम्हाला कामगाराला जबाबदारी धरतात। म्हणून आम्ही या अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे। आज आम्ही म्हणजे आम्हाला खरंच दुर्दैव वाटतंय की आज ह्या बसस्थानकामध्ये तुम्ही बघितलं असाल की खाजगी वाहनांनी प्रवासी जात आहेत, परंतु यामध्ये सरकारने विचार करायला पाहिजे की बाबा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत। बरं ठीक आहे, आम्हाला शासनाने काय थोडी बहुत पगार वाढ केली आणि त्यांनी दाखवलं 41% 40%, पण ॲक्च्युली पगार आम्हाला 10%सुद्धा वाढलेला नाही आणि आम्हाला तो मान्यही नाही। आमची प्रमुख मागणी आहे की एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे। जर एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण झालं तर आमच्यापेक्षाही मोठा फायदा आमच्या या प्रवासी जनतेला होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही एस टी 36 प्रकारच्या सवलती हे या सर्व प्रवासी वर्गाला देते, परंतु जर खाजगीकरण जर केलं खाजगीकरण जर केलं तर खाजगीकरणाने खाजगी मालक जो आहे तो या सगळ्या सवलती देणार नाही।
विद्यार्थ्यांना विद्यार्थी पासेस मिळणार नाहीत, ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार नाही, जे अंध अपंग लोक आहेत त्यांना त्यांची सवलत मिळणार नाही, ज्या आजारी व्यक्ती जाण्या येण्याकरिता जे मोफत प्रवास आहे तो त्यांना करता येणार नाही. अशा प्रकारच्या विविध 36 प्रकारच्या सवलती या बंद केल्या जातील आणि हे शासनाचं धोरण आहे फक्त खाजगीकरण करण्याचं. परंतु जर महाराष्ट्र शासनात जर एस टीचं विलिनीकरण केलं तर इतर राज्याप्रमाणे ज्या चांगल्या बसेस आहेत, दर्जेदार बसेस आहेत आणि त्या दर्जेदार बसेस घेऊन आम्हालाही दर्जेदार सेवा देता येईल. आणि त्यामुळं आज आम्ही प्रवाशांमध्ये जनजागृती करून एस टीचं जर शासनात विलिनीकरण झालं तर त्याचा काय फायदा होणार आहे याची परिपत्रकं वाटून आम्ही जनतेमध्ये जनजागृती निर्माण करीत आहोत. आणि ती आमचा प्रयत्न आहे की जनतेने आम्हाला आजपर्यंत साथ दिलेली आहे आणि यापुढेही ते नक्कीच आम्हाला साथ देतील आणि सरकारवर असा दबाव निर्माण करतील की शासनाने एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण केलंच पाहिजे. आमची एवढी एकच मागणी आहे. त्याप्रमाणे प्रवासी जनता आम्हाला 100% मदत करत आहे, करत राहील, एवढं मी सध्याच्या वेळेस नक्की सांगेन. सर, प्रवासी नागरिकांना जे तुम्ही सकाळपासून किती प्रवासी नागरिकांना प्रमाणपत्र वाटलं? जवळपास आम्ही आता अशा प्रकारचे एक साधारणपणे 1 लाख पॉम्पलेट छापलेले आहेत आणि आतापर्यंत सकाळपासून आम्ही अक्कलकोट आगार व्यवस्था बसस्टँडमध्ये माझं एस टी स्टँडमध्ये मेडिकल दुकान आहे आणि मेडिकल दुकान असून 2 वर्षापासून कोविडच्या कारणामुळं वेळोवेळी बंद पुकारल्यामुळं व्यापार ठप्प आहे आणि आता आणखीन एस टीचं संप पण आहे. ह्या संपामुळे देखील व्यापारावर परिणाम आहे आणि 2 वर्षापासून कुठलाही व्यवहार होत नाही आहे. आम्ही एस टीचं भाडं कसं भरणार ते मोठे चिंतेचे भाग आणि एस टी कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सुटत नाही आहे, ते सुटला पाहिजे आणि त्यांचे जे मागणी आहेत मान्य व्हायला पाहिजे. सर, सध्याला एस टी बंद असल्यामुळं तुमचा दुकानचा सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. किती लाखाचं नुकसान होत आहे सर? व्यापार आमचा रोजचा जो धंदा होत असतो तो काही होत नाही, 10% 5%वर आलेला आहे. जो नेहमीचा जो 100%चा धंदा होता 2 वर्षापासून साधारण असंच आहे. सर, आता एस टी चालू झालं पाहिजे तुमची मागणी आहे का? हा, एस टीच्या कामगारांचा प्रश्न सोडून त्यांचा जो मुद्दा आहे त्यांचं मान्य व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित एस टी चालू झाल्या पाहिजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.